हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, गेल्या 3 ते 4 दिवसापासून मी एकही ब्लॉग अपलोड केला नव्हता आणि त्याचं खूप मोठं कारण आहे, जे मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर त्या अगोदर ना हा व्हिडिओ बघा. तर हा रविवारचा व्हिडिओ आहे आणि सकाळची वेळ आहे. सकाळच्या इथे 9:30 ते 10 वाजलेले आहेत आणि मी निघाले माझ्या मैत्रिणीच्या फ्लॅटच्या पूजेला. तर याच्या अगोदरचा जो जुना ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला तो फ्लॅट पण दाखवला होता, रजिस्ट्रेशनचा वगैरे सगळा व्हिडिओ बनवला होता आणि त्याच फ्लॅटची पूजा आहे. तर चला सामील होऊया माझ्या मैत्रिणीच्या गृहप्रवेशामध्ये. निर्वाह म्हणा किंवा दोन पैसे मिळवण्यासाठी म्हणा, आपला प्रपंच चालू असताना त्या करत असताना प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं ह्या मुंबईच्या ठिकाणी छोटी ती वास्तू असावी आणि ते स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक माणूस हा प्रयत्न करत असतो. आपण ज्या बुद्धांची तत्व सांगितलेली आहेत त्या तत्वानुसार आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपल्याला ह्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि वैभव लाभतं. तर गेल्या 15 ते 16 वर्षापासून मी आणि माझी ही मैत्रीण आम्ही म्हणजे ओळख होती आमची एकमेकींची आणि खूप घट्ट मैत्री झाली होती. म्हणजे आमची ना ॲक्च्युली तिघींची एक टीम होती. अजून एक मैत्रीण आमची राहिली शिल्लक, शबानाताई. तर आमच्या सगळ्यांची म्हणजे एक चांगली मैत्री होती आणि त्यामधले आम्ही दोघीजणी एकत्र आलो राहायला आणि बाकी एक मैत्रीण मात्र आमची लांब झाली. त्यामुळं आम्ही शबानाताईला पण मिस करत होतो. तर शबानाताई पण इथे यायला पाहिजे होते राहायला. तर फ्रेंड्स, रविवारची ती पूजा वगैरे केली आणि त्यानंतर ना म्हणजे अचानकच म्हणजे पूजा चालू होती आणि अचानकच माझ्या भावाचा फोन आला आणि त्यांनी न्यूज दिली की माझ्या आत्याची मिस्टर त्यांचं निधन झालं आहे आणि बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षापासून त्यांना त्रास होता. म्हणजे ते श्वास घ्यायचा म्हणजे त्यांना त्रास होत होता. त्यांनी ऑक्सिजनवरती होते गेल्या 1.5 वर्षापासून आणि त्यांचं निधन झालं आहे म्हणून कळालं आम्हाला. तेव्हा मग आम्ही पूजा वगैरे अर्धवट सोडून आम्ही डायरेक्टली तिकडे गेलो अंत्यविधीसाठी आणि मग त्यानंतर ना मात्र मी एक व्हिडिओ शूट वगैरे केला नाही त्या दिवशीपासून. म्हणजे रविवारीच ते झालं आणि रविवारपासून मी एकही व्हिडिओ शूट केला नव्हता. तर हा व्हिडिओ ना आता मंगळवारचा आहे. तर 3 ते 4 दिवस व्हिडिओ नव्हता टाकला आणि त्यानंतर मग कसंबसं हे करून चालू केला मी व्हिडिओ बनवायला. तर मंगळवारचा दिवस आहे, पहाटेची वेळ आहे. रेग्युलर आपलं जे काम असतं ते करायला मी उठली आहे. म्हणजे डबा बनवणं हे काम करायला उठली आहे. त्या अगोदर फ्रेश वगैरे झाली. आज माझी मैत्रीण पण शेजारीच म्हणजे समोरासमोरच आम्ही राहणार आहे आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी पहाटे 3:30ला उठते आणि तुम्हाला पण 3लाच उठावं लागेल, 3:30ला. आणि त्या म्हणजे तिला तर ना तिघांचा डबा बनवावा लागतो. मला तर एकाचा डबा बनवावा लागतो, पण त्यांना तिघांचा डबा बनवावा लागतो. म्हणजे 2 मुलांसाठी आणि मिस्टरांसाठी. तर 3 डबे बनवावे लागतात. त्यामुळं मी त्यांना उठल्या मी चेक केलं की उठले का नाही. तर उठल्या होत्या ते पण आणि त्यांचं पण चालू होतं डबा बनवणं आणि त्यानंतर मग मी माझं पण स्वयंपाकाचं काम चालू केलं. तर इथे आज ना स्वयंपाकासाठी मी वांग्याची भाजी बनवणार आहे. थोडंसं रस्सा टाकून म्हणजे थोडंसं असं ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहे. तर इथे ना ॲक्च्युली मुलांना वांगे आणि बटाटे यांची मिक्स भाजी मुलांना आवडते आणि सगळ्यांनाच म्हणजे साहेबांना पण आवडते. पण साहेबांना ते शुगरमुळं ते बटाटे खाणं बंद केलं आहे ना, त्यामुळं मग ह्याच्यामध्ये फक्त वांगेच टाकावे लागतील मला. बटाटे वगैरे मिक्स करणार नाही मी याच्यामध्ये. आणि कांदे, टोमॅटो हे अगोदरच कट करून ठेवलं होतं मी आणि त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट पण होती अगोदरचीच. तर आता फक्त हे वांगे चिरायचे राहिलेत. तर मी अगोदर ना भाजीची तयारी करून घेते. त्यानंतर मग पीठ वगैरे मळून ठेवते किंवा कधी पीठ मळून ठेवते अगोदर, नंतर भाजीची तयारी करते. म्हणजे जे काही हे जे दोन्ही पण कामं आहेत ना, तयारी करायची तर ही बसून करायची असतात. त्यामुळे मी बसून पटापट अगोदर सगळं करते आणि त्यानंतर एकदा उठून उभारलं की मग सगळं आपलं पटापट करता येतं.
तर आता इथे भाजीची पण पूर्ण तयारी करून घेतली आणि पीठ पण मळून घेतलं. तर आता उठून पटकन आता फोडणी देते भाजीला आणि त्यानंतर मग एका साईडला चपात्या बनवायला चालू करते. आणि फ्रेंड्स हे बघा, हे म्हणजे ना स्टीलची कढई मी घेतलेली आहे. गेली बऱ्याच दिवसापासून माझं म्हणजे विचार होता की स्टीलची कढई घ्यावी, स्टीलची कढई घ्यावी. कारण ना मला ॲल्युमिनियमच्या कढईचा खूप कंटाळा आला होता आणि असं पण ॲल्युमिनियम आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं आणि त्यामुळं मग मला ते चेंज करायचंच होतं. पहिल्यापासून म्हणजे ॲल्युमिनियमच्या कढईमध्येच भाजी बनवायचं म्हणजे सवय आहे. पण आत्ता मला कळायला लागलं की ॲल्युमिनियम आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. त्यामुळं मग स्टीलची कढई घ्यावी म्हणून बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होते. आणि ज्या दिवशी वैभवदादाचा चष्मा आणायला गेलो होतो ना आम्ही अंबरनाथला, त्या दिवशी मग मी ना दुकानात जाऊन चेक केलं कढईचं, तर तिथे 1100, 1200, 1800 अशी प्राईज होती त्याची. त्यामुळं मग मी ना ते राहू दे म्हणून हे केलं आणि नंतर ऑनलाईन मी मागवली कढई. तर मला वाटत होतं की दुकानामध्ये एवढ्या महाग कढई असतात, तर ऑनलाईन पण थोडंफार कमी जास्त असेल आणि कमी प्राईज आहे तर कढई खराब असेल असं मला वाटत होतं. तर नंतर जेव्हा ते पार्सल मी रिसीव्ह केलं, तेव्हा मला कळालं की कढई खरंच खूप छान आहे, वजनदार पण आहे आणि छान अशी कढई भेटली मला कमी किमतीमध्ये. त्यामुळं खूप खुश होते मी आणि आज पहिल्यांदा मी त्या कढईमध्ये स्वयंपाक बनवणार आहे. म्हणजे गेली 3 दिवसापूर्वीच ते पार्सल रिसीव्ह झालं होतं. म्हणजे कढई भेटली होती मला. पण ही अजून मी वापरायला काढली नव्हती. जेव्हा व्हिडिओ बनवायला चालू करेन, तेव्हा मी ही कढई वापरायला चालू करेन, असं म्हणून विचार केला होता. म्हणून मी आज फायनली व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी ही कढई आज काढली मी वापरायला. तर आता ह्याच कढईमध्ये भाजी बनवणार आहे वांग्याची आणि त्यासाठी इथे 1.5 चमचाच फक्त ऑइल टाकलं आहे. पण ना दिसायला असं वाटतं की भरपूर ऑइल टाकलं आहे असं वाटतं. पण ॲक्च्युली कढईचं जे बूड आहे ना ते पसरट आहे. त्यामुळं तेल जे आहे ते जास्ती टाकल्यासारखं वाटतं. तर आता तेल थोडंसं गरम झालं त्यानंतर त्याच्यामध्ये राई जिरे टाकले. त्यानंतर टाकूया कांदा आणि आपली रोजची जशी सिंपल रेसिपी आहे तशीच म्हणजे मी जवळजवळ ना भाज्या अशाच पद्धतीने बनवते सगळ्या. फक्त थोडेफार म्हणजे मेथी, शेपू हे थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीने असतं. बाकी जास्तीत जास्ती भाज्या अशाच पद्धतीने एकाच पद्धतीने बनवते. तर राई जिरे तडतडले आणि त्यानंतर मी कांदा पण म्हणजे फ्राय करून घेतला व्यवस्थित असं गोल्डन कलरचा होईपर्यंत आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलं टोमॅटो. तर टोमॅटो पण एकदम मऊ झाला आणि त्याच्यामध्ये टाकलं अद्रक लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता. तर कढीपत्ता ना मी जास्ती असं करपू देत नाही कारण कढीपत्ता ना असाच चांगला लागतो. म्हणजे माझी चॉईस आहे ती, बाकी प्रत्येकाची वेगळी चॉईस असते. त्यानंतर ना मग मी पावडरचे मसाले इथे त्याच्यामध्ये टाकून घेतले. म्हणजे धना पावडर, जिरा पावडर, हळद पावडर आणि काळं तिखट एवढं टाकलं. जे काही होतं ते टाकलं याच्यामध्ये आणि त्याला मिक्स करून घेतलं आणि तेलामध्ये थोड्या वेळ असं पावडरचे मसाले हे केलं ना, फ्राय केले ना, तर भाजीला चांगला कलर येत असतो त्यामुळं. आणि इथे मग हे चिरलेले जे वांगे होते ते मी पाण्यात टाकून ठेवले होते. कारण की वांगे असं जर हे केलं तर काळे पडतात, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर पण काही म्हणजे नवीन जे असतात मुली त्यांच्यासाठी मी सांगते की वांगे चिरले ना तर पाण्यामध्ये टाकून ठेवायचे, नाहीतर काळे काळे पडतात एकदम. तर आता इथे वांगे टाकून मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर जेवढं गरज आहे तेवढं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडीशी उकळी येऊ दिली आणि त्यानंतर आता टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. तर मीठ तर मी अगोदरच टाकलं होतं. कांदा फ्राय होण्यासाठी ना मी अगोदरच मीठ टाकलं होतं. त्यामुळे मीठ वगैरे टाकलं नाही आणि आता एका साईडला भाजी शिजत होती आणि एका साईडला आता इथे चपाती बनवण्याची तयारी चालू होती. तोपर्यंत साहेबांची तयारी पण झाली आणि पटकन आता मी गरम पाणी घेते दोघांसाठी. आणि आज ना सरप्राईज बघा, अन्नूताई पण लवकर उठली होती. ॲक्च्युली ना तिला म्हणजे अचानक जाग आली तिला आणि आता तिचा पण मित्र आला ना जवळ राहायला. म्हणजे माझी मैत्रीण जी आहे ती मैत्रिणीचा मुलगा म्हणजे अन्नूताईचा क्लासमेट. तर क्लासमेट बाजूला आला आहे म्हणल्यावरती मग अन्नूताई पण आता एक्सायटेड आहे खूप म्हणजे खेळण्यासाठी वगैरे. ते लहानपणापासून एकत्र मोठे झालेले आहेत. त्यामुळं ना हे चौघं पण म्हणजे वैभवदादा, अन्नूताई, साहिल आणि प्रफुल्ल हे 4 जणं पहिल्यापासून म्हणजे लहानाचे मोठे एकत्रच झालेत. त्यामुळं
सगळेच खूप खुश आहेत. आणि अन्नूताई चेक करत होते की उठलेत का ते सगळेजण, म्हणजे आमच्या समोरच दिसतं ना, त्यामुळं ती चेक करत होती. आणि तिने बघितलं की मावशी, समोरची मावशी उठलेली आहे. तर आता निघालेत साहेब त्यांच्या जॉबवरती. आणि साहेब बोलले की मी तर गाडीवरती घेऊन जातो पोरांना, म्हणजे साहिलला आणि प्रफुल्लला मी गाडीवरती घेऊन जातो. बाकी ते भाऊ जे आहेत तर ते रिक्षाने वगैरे येतील. तर आम्ही तिघंजणं गाडीवरती जातो असं म्हणून ते सांगत होते मला. आणि मग निघालेत आता ते जॉबला. आणि जेव्हा साहेब कामाला निघतात ना बाहेर, तेव्हा मी म्हणजे पुन्हा एकदा रिमाइंडर करून देते की सगळं घेतलं आहे का व्यवस्थित, म्हणजे रुमाल, झालं तर पर्स किंवा गाडीची चावी किंवा मोबाईल, असं सगळं आहे की नाही व्यवस्थित ते चेक करा, असं माझं चालू असतं. कारण की कधी कधी ना साहेब विसरून जातात, मोबाईल वगैरे काहीतरी विसरतं आणि त्यानंतर मग मला खाली जाऊन ते द्यायला जावं लागतं खाली जाऊन. तर त्यामुळं मग रिमाइंडर हे करत असते मी. तर आता साहेब आणि मुलं सगळे आणि ते भाऊ हे सगळे चौघंजणं पण गेले त्यांच्या जॉबवरती. आणि त्यानंतर मात्र आम्ही मैत्रिणी मैत्रिणी एकमेकींना बघून बघून कामं करत होतो. मला वाटलं की त्यांचं नाव सुरेखा आहे, तर मला वाटलं ते झोपले असतील, पण ते काही झोपले नाहीत. त्यांचं ना सगळं कामं चालू होते. म्हणजे आता शिफ्टिंग केलेली आहे, तर बरीचशी कामं असतात घरामध्ये. म्हणजे कपडे सेट करणं म्हणा किंवा भांडे सेट करणं म्हणा, ही बरीचशी कामं असतात. त्यामुळं ना त्यांची कामं चालूच होती. आणि मग मी पण माझी कामं करत होती. आणि मध्ये मध्ये आम्ही अधूनमधून आवाज देत होतो एकमेकींना. आणि त्यामुळं खूप हसत होतो. म्हणजे ना मोबाईलवरती बोलणं नाही, तर डायरेक्टली आवाज देत होतो एकमेकींना वरडून वरडून. म्हणजे असं वाटत होतं की आता कोणीतरी म्हणजे लोकं वगैरे बघितलं की हसतील ते आम्हाला. एवढं जोरजोरात आम्ही एकमेकींना ओरडत होतो, "ताई झालं का स्वयंपाक? झाला का जे हे ते?" असं चालू होतं आमचं. म्हणजे जे आम्ही अगोदर जसं राहत होतो ना, तसंच चालू होतं आमचं इथे पण. पण इथलं वातावरण थोडंसं वेगळं असतं. म्हणजे बिल्डिंगमध्ये आलं ना राहायला, तर ते थोडंसं वेगळं असतं. तर आता इथे कामं पण माझी झालेली आहेत. स्वयंपाक तर पूर्ण झालेला आहे आणि आता फक्त क्लिनिंगची कामं करायची बाकी राहिलेली आहेत. तर बाहेर बाल्कनीत मी ना ग्रिल वगैरे पुसून घेतले. कारण बरेच दिवस झालं ग्रिल पुसलं नव्हतं. बाल्कनी वॉटर वॉश करत होते, पण ग्रिल ना रोज रोज पुसत नव्हते मी. कधी-कधी पुसते ग्रिल. तर खूप डस्ट जमा झाली होती त्याच्यावरती. आणि त्यानंतर मग आली किचनमध्ये. तर जे काही घासलेले भांडे वगैरे होते, स्वयंपाक झाल्यावरती जे भांडे पडले होते ते घासले. आणि ते घासलेले भांडे मी मांडणीला लावून घेतले. आणि गॅस स्टोव घासला नाही, मात्र गॅस स्टोव फक्त पुसून घेतला, कारण की स्वच्छच होता गॅस स्टोव, जास्ती घाण झाला नव्हता. फक्त ओला कपडा त्याच्याने पुसून घेतलं तर एकदम स्वच्छ निघाला, त्यामुळं घासायची गरज नाही पडली. आणि आता किचन ओटा पण स्वच्छ पुसून घेते. आणि त्यानंतर आता रोपांना पाणी द्यायचं काम करते. कारण की उन्हामध्ये रोपांना पाणी द्यायचं नसतं. तर जेव्हा सावली असते तेव्हाच पाणी द्यायचं असतं रोपांना. त्यामुळं इथे ना आता टोप भरून भरून मी ते पाणी तिकडे नेऊन रोपांना टाकते. आणि तेव्हाच ना रोपांना पाणी टाकताना वगैरे थोडीफार माती वगैरे सांडल्यासारखे होते. आणि त्यामुळं मग नंतर बाल्कनी वॉटर वॉश करता येते. म्हणजे बाल्कनी वॉटर वॉश करायच्या अगोदरच मी हे रोपांना पाणी वगैरे द्यायचं काम करते. त्यानंतर बाल्कनी वगैरे वॉटर वॉश केली आणि मग आली डायरेक्टली बेडरूममध्ये. तर आज इथे मी तुम्हाला माझं नवीन बेडशीट दाखवणार आहे. तर म्हणजे शनिवारीच हे पण घेतले. बेडशीट झालं तर कढई, हे सगळं शनिवारीच आलं होतं. पण मी काही व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता ना, त्यामुळं काही दाखवलं नव्हतं. तर आत्ता जे सध्या आहे बेडवरती, ते एक बेडशीट आणि अजून एक बेडशीट, असं नवीन बेडशीट घेतलेत मी.
तर खूप छान क्वालिटी आहे. म्हणजे मी ना दुकानातून वगैरे घेत नाही बेडशीट. तर ते रस्त्यावरती असतात ना बसलेले, तर त्यांच्याकडून घेते. तर एकदा मी वापरून बघितले, तर मला ना दुकानापेक्षाही चांगली क्वालिटी वाटली बेडशीटची आणि त्यामुळं मग मी ना तिथूनच घेते आता आजकाल ते बेडशीट. पण इथे ना मग हे बेडशीट घेतले ना, तर याच्यावरती मॅचिंग पिलो कव्हर भेटत नाही सहसा. कधी एखादं भेटलं तर भेटलं, नाही तर असं सहसा भेटत नाही. कारण पिलो कव्हर कमी असतात त्यांच्याकडे. मी गेल्या बारीनं पण जेव्हा 2 बेडशीट घेतले ना, तेव्हा पण बघितलं तर पिलो कव्हर जास्ती नव्हते आणि आत्ता पण बघितलं तर पिलो कव्हर कमीच होते. त्यामुळं मॅचिंग पिलो कव्हर भेटलंच नाही मला. तर 2 पिलो कव्हर भेटले. म्हणजे खरं तर 4 घेणार होते, पण मॅचिंग एक पण नव्हतं म्हणून मी काही 4 घेतले नाहीत. फक्त 2च घेतले पिलो कव्हर आणि त्यानंतर 2 बेडशीट घेतले. खूप छान क्वालिटी आणि खूप छान कपडा आहे. सॉफ्ट एकदम आणि टिकाऊ. म्हणजे आता जे मी जुने बेडशीट घेतले होते ना, तर ते जवळ-जवळ त्या बेडशीटांना 1.5-2 वर्ष झाले असतील. 1.5 वर्षापेक्षा पण जास्ती झाले असतील. पण ते बेडशीट ना एकदम छान आहेत. अजूनसुद्धा ते एकदम टिकाऊ आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत. त्यामुळंच मग मी हे 2 बेडशीट अजून एक्स्ट्रा घेतले. तर असं दुकानातून घेण्यापेक्षा किंवा ऑनलाईन मागवण्यापेक्षा मला हे बेडशीट चांगले वाटतात. म्हणजे ना हे ॲक्च्युली आम्ही बदलापूरवरून घेतले होते. तर बदलापूरमध्ये ते रस्त्यावरती बसलेले असतात बेडशीट वगैरे घेऊन, तर त्यांच्याकडून घेतले होते. खूप छान आहे ते हे. आणि मी अगोदर ना मी काय करायचे, दुकानातून वगैरे घ्यायची किंवा ऑनलाईन मागवायची, तर ते ना जास्ती असं टिकत नव्हते. लगेच फाटून जायचे ते बेडशीट वगैरे आणि कपडा चांगला नसायचा त्याचा आणि असला तर खूप महाग बेडशीट असायचे. पण हे ना बेडशीट स्वस्त पण आणि टिकाऊ आणि सॉफ्ट एकदम छान असे आहेत आणि हे मी तुम्हाला आवर्जून दाखवावं असं विचार केला होता. कारण की आपण सगळ्या गृहिणी आहोत आणि गृहिणी म्हणलं की मग आपण सगळ्या मैत्रिणी आहोत आणि मैत्रिणींचंच हे असं चालू असतं ना, म्हणजे एखादी वस्तू काही नवीन घेतली की आवर्जून आपल्या मैत्रिणींना दाखवायचं, ही कशी आहे, कशी नाही, चांगली आहे की वाईट आहे, असं एकमेकींचा सल्ला घ्यायचं, हे सगळं चालू असतं ना आपलं. त्यामुळं मग मी तुमच्यासोबत हे शेअर केलं, म्हणजे बेडशीट वगैरे घेतलेली किंवा कढई घेतलेली. तर आपल्या घरामध्ये एखादी छोटी-मोठी का होईना वस्तू आली की आपण एकमेकींना शेअर करत असतो, सांगत असतो. तर तेच हे होतं. तर अशा प्रकारे हे बघा, हे नवीनवाले पिल्लो कवर आणि हे जे ग्रेवालं जे बेडशीट अंथरलेलं आहे ना आता सध्या, तर त्याच्यामध्ये ना थोडं-थोडं असं चॉकलेटी कलर होता, म्हणजे फुलांचा वगैरे असं चॉकलेटी कलर होता. त्यामुळं मग मला हे नाईलाजाने घ्यावं लागलं, कारण की दुसरं तर कुठलंच मॅच होत नव्हतं. त्यामुळं मग मी चॉकलेटी पिलो कवर घेतले आणि पिलो कवर पण एकदम छान आहे, क्वालिटी वगैरे सगळं छान आहे. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो थांबवायची वेळ आलेली आहे. त्यामुळं आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, छान छान कॉमेंट पण करायला विसरू नका. कारण की तुमचा एक कॉमेंट आणि एक लाईक मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतं. त्यामुळं नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. तर हा व्हिडिओ इथेच थांबवते. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.